नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुमचं स्वागत आहे आपल्या CKO अकॅडमी या चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही सर्वजणांनी मुंबई उच्च न्यायालय भरतीचा पेपर दिलेला आहे. तसेच मी तुम्हाला एक अंदाजित कट ऑफ किंवा सेफ स्कोअरसुद्धा सांगितलेला आहे, जेणेकरून तुम्हाला जी पुढची स्टेप आहे, मुलाखत असेल, चाचणी असेल, तर त्याची तयारी करता यावी यासाठी एक अंदाजित कट ऑफसुद्धा सांगितलेला आहे. आता मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओमध्ये जी आपली पुढची स्टेप आहे, चाचणी असेल, मुलाखत असेल, तर त्याची तयारी कशा पद्धतीने करायला पाहिजे व तसेच माझी मुलाखत कशी झाली होती त्याचा मी एक माझा अनुभव या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मला कोणकोणते प्रश्न विचारले गेलेले होते, तसेच माझा मुलाखतीचा अनुभव काय राहिलेला आहे. तर या सर्व गोष्टी मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. त्याअगोदर मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा मित्रांनो. कारण जर तुम्ही या सर्व गोष्टी केल्या तर आम्हाला जो पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येतो. ठीक आहे मित्रांनो, या सर्व गोष्टी सांगण्यासाठी मी कॅपेबल आहे. मी स्वतः मुलाखत दिलेली असल्यामुळे या सर्व गोष्टी, तसेच मुलाखतीमध्ये जे खास खडगे आहेत, तर ह्या सर्व गोष्टी मित्रांनो मला माहिती आहे. तसेच जे विद्यार्थी मुलाखत देत असताना कोणकोणत्या चुका करतात त्या सर्व गोष्टी माहिती आहे. तसेच जे माझे सहकारी मित्र आहेत, मी त्यांच्यासोबत सतत माझं बोलणं होत असतं की त्यांचं अनुभव काय राहिलेला आहे, म्हणजे त्यांनी जी कशा पद्धतीने मुलाखत झालेली आहे, तर ह्या सर्व गोष्टीचा एकत्रित अनुभव माझ्याकडे आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो, माझी मुलाखत पण खूप छान झालेली होती. जेव्हा मी पॅनल हॉलमध्ये किंवा इंटरव्ह्यू हॉलमध्ये जेव्हा मी बाहेर निघालो, तर मी माझ्या स्वतःला सांगत होतो की माझं सिलेक्शन झालेलं आहे. कारण मित्रांनो, माझी मुलाखत खूप छान झालेली होती. तर ह्या सर्व गोष्टीचा अनुभव मित्रांनो आहे आणि यासाठी मी या सर्व गोष्टी सांगण्यासाठी मी कॅपेबल आहे. त्यासाठी मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक प्रयत्न म्हणून, तुम्हाला मदत व्हावी म्हणून वेळेतून वेळ काढून मित्रांनो तुमच्यासाठी एक बॅच काढलेली आहे. मुलाखत व चाचणीची परिपूर्ण तयारी आपण करून घेणार आहोत. आणि मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचा आग्रह होता की सर तुम्ही खूप फी जास्त वाढवू नका. तर मित्रांनो, फक्त आपण फी वाढवणार नाही. आता तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की 99 रुपयामध्ये, फक्त 99 रुपयामध्ये मी तुम्हाला ही बॅच देणार आहे. जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता यावा. तसेच मित्रांनो, या बॅचमध्ये आपण क्लर्क असेल, चालक असेल किंवा शिपाई असेल, या सर्वांसाठी एकदम परिपूर्ण मुलाखतीची तयारी करून घेणार आहोत. मुलाखतीमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातात, चाचणी म्हणजे काय, या सर्व गोष्टीचं अगदी डिटेलमध्ये आपण या बॅचमध्ये शिकणार आहोत. तसेच मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत तर ते सुद्धा ही बॅच घेऊ शकतात. पण ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत किंवा एक थोडेसे कमी आहेत, तर मित्रांनो, तुम्ही जर कट ऑफमध्ये बसलात, तर तुमचं जे आहे कट ऑफमध्ये जर तुम्ही आलात, तर तुम्हाला इतरांपेक्षा जे 5-6 मार्क कमी मिळालेले आहेत, तर ते 5-6 मार्क कवर करायचं असेल, तर ते 5-6 मार्क कवर करण्याचा चान्स तुम्हाला इथं आहे. जर तुम्ही शिपायामध्ये फॉर्म भरला असेल, तर तुमची चाचणी आणि मुलाखत खूप छान झाली पाहिजे. आणि छान होण्यासाठी तुमची तयारी चांगली झाली, तर तयारी चांगली केलेली पाहिजे मित्रांनो तुम्ही. तर त्यासाठी आपण एकदम परिपूर्ण तयारी करून घेत आहोत. जर तुमचे मार्क्स कमी असेल, तर तुम्हाला मार्क्स वाढवण्याची किंवा इतर जे 500 मार्क कवर करण्याची संधी आहे मित्रांनो, तर तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो, चहा नाश्त्याच्या प्राईजमध्ये आपण ही बॅच ठेवलेली आहे. तर बॅच कशी जॉईन करायची ते सांगतो तुम्हाला मित्रांनो. हे आपला जो ॲप आहे मित्रांनो, तर या ॲपची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर तिथे जाऊन तुम्ही हे ॲप लिंकवर क्लिक करून तुम्ही तिथे ॲप इन्स्टॉल करू शकता. तसेच जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल मित्रांनो, तर इथे जो आपला नंबर आहे 96 99 47 39 68, या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. व्हॉट्सअपवर मेसेज करा. ठीक आहे मित्रांनो, आता जो आपला मूळ विषय आहे तर त्याच्याकडे वळूया. मित्रांनो, माझी मुलाखत थोडक्यात कशी झाली होती ते सांगणार आहे अगोदर मी. तर मित्रांनो, सर्वात प्रथम इंटरव्ह्यू हॉलमध्ये सर्वात प्रथम मी सांगतो की आमचे 10-10 जणांचे ग्रुप केलेले होते. नंबर वाईज ते एकेकांना सोडत होते. त्यानंतर माझा नंबर आला. मला सांगण्यात आलं की तुम्ही इंटरव्ह्यू हॉलमध्ये जाऊ शकता. मी आतमध्ये गेलो मित्रांनो. दरवाजा बंद होता. दरवाजा ओपन केला. आत गेल्याबरोबर मी त्यांच्याजवळ गेलो. पॅनलजवळ होते. 4-5 जण बसलेले होते मित्रांनो पॅनलमध्ये. जजेस होते, 5 जजेस होते. तर मी आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्याबरोबर मी खुर्चीच्या साईडला उभं राहिलो आणि त्यांनी स्वतः मला सांगितलं की बसा म्हणून. मी बसलो. थँक्यू सर म्हटलं आणि बसल्यानंतर
तर जे मेन जे PD जे होते त्यांनी प्रश्न विचारला की तुमचं नाव काय आहे सांगा. म्हणजे मी माझं पूर्ण नाव सांगितलं आणि नाव सांगितल्यानंतर त्यांचा पुढचा प्रश्न होता की तुम्हाला महाराष्ट्राबद्दल माहिती आहे का? मी म्हटलं हो सर माहिती आहे. सॉरी त्याबद्दल त्यांनी विचारलं की तुमचं शिक्षण काय झालेलं आहे. मी शिक्षण सांगितलं. त्यानंतर ते म्हटले की महाराष्ट्राबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तर मी म्हटलो हो सर मला माहिती आहे महाराष्ट्राबद्दल. तर ते म्हणले सांगा म्हणे कोकणातील जे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांची नावे सांगा. मी सांगितलं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड ह्या सर्व मी सांगितलं. पण मित्रांनो मुंबई मी सांगितलेलं नाही. तर कारण मी तिथं कन्फ्यूज होतो. त्यावेळेस मला माहिती नव्हतं की मुंबईसुद्धा कोकणामध्ये येतो. तर मी मुंबई सांगितली नाही. तर साहेबांनी स्वतः प्रश्न विचारला की तुम्ही त्या जो कोकण विभाग आहे तर या कोकण विभागामध्ये मुंबई नाही का? तर मी म्हटलं सॉरी सर मला माहिती नाही. तर साहेब स्वतः म्हटले की मुंबईसुद्धा त्या कोकण विभागामध्ये आहे. असं साहेब स्वतः म्हटले नाही मित्रांनो. म्हणजे एखाद्या प्रश्नाचं जर तुम्हाला उत्तर येत नसेल तर घाबरून जायचं कारण नाही. यातून हे शिकायला भेटते. ते सुद्धा खूप कोऑपरेटिव्ह असतात. त्यांना पण माहिती असते सुरुवातीला प्रेशर असतो, मुलाखतीमध्ये प्रेशर असतो. तर ते सुद्धा तेवढं तुमच्यावर प्रेशर आणत नाही त्या सरी. तर आता मित्रांनो त्यांनी पुढचा प्रश्न विचारला की म्हणे तुम्हाला एक शास्त्रज्ञ आहे म्हणे. तर ते शास्त्रज्ञ आहे म्हणे मुस्लिम शास्त्रज्ञ कोण आहे तुम्हाला माहिती आहे का म्हणे. मी म्हणलं हो सर माहिती आहे. तर त्यांचं नाव सांगा म्हणे. मी सांगितलं की डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे मुस्लिम शास्त्रज्ञ होते. त्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला की डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे त्यांचं गाव सांगा. मी सांगितलं त्यांचं गाव तामिळनाडूतील रामेश्वरम येथे आहे. साहेब म्हणले ठीक आहे. नंतर दुसऱ्या साहेबांनी त्यांच्या जे शेजारी साहेब होते तर त्यांनी प्रश्न विचारलो की तुमचा जो जिल्हा आहे म्हणे तर त्या जिल्ह्यामध्ये एक दर्गा फेमस आहे तुम्हाला माहिती आहे का? मी म्हणलं हो सर माहिती आहे. तर त्या दर्गाचं नाव सांगा. मी दर्गाचं नाव सांगितलं. त्यानंतर क्रॉस क्वेश्चन त्याने विचारला की म्हणे त्या दर्गाचं उरूस कधी भरतो. मी ते पण सांगितलं उरूस कधी भरतो. त्यानंतर त्यांच्या शेजारी एक मॅडम होत्या बसलेल्या. तर त्या मॅडमने प्रश्न विचारला की म्हणे तुम्हाला राहुल गांधी कोण आहे हे माहिती आहे का? त्यावेळेस मित्रांनो हे चर्चेचा मुद्दा होता. 2024च्या वेळेस मित्रांनो इलेक्शनचा पिरियड होता. त्यावेळेस खूप हा मुद्दा चर्चेत होता राहुल गांधी या विषयी. तर त्यामुळे त्यांनी मला हा प्रश्न विचारलेला होता. म्हणजे यावरून आपल्याला असं कळतं की आपल्याला जे बेसिक जे करंट चालू घडामोडी आहे सध्याच्या चालू घडामोडी आपल्याला व्यवस्थित करून जायचे आहे हे लक्षात ठेवा. तर मी सांगितलं त्यांनी असा प्रश्न विचारला की राहुल गांधी हे कोण आहेत असं त्यांनी प्रश्न विचारला. तर मी सांगितलं राहुल गांधी हे विरोधी पक्षनेता आहेत असं त्यांनी उत्तर दिलं. तसेच त्यांनी पुढचा एक प्रश्न विचारला की खडगे हे कोण आहेत. मित्रांनो इथं मी थोडंसं कन्फ्यूज झालं होतं. खडगे त्यांनी प्रश्न विचारला की खडगे कोण आहेत. तर मी त्यांना सांगितलं की खडगे हे उपराष्ट्रपती आहेत. चुकून किंवा मी थोडंसं कन्फ्युजन होतो. तर त्यांना मी सांगून टाकलं की खडगे हे उपराष्ट्रपती आहेत. तर ते मॅडम म्हणले खडगे हे उपराष्ट्रपती आहेत. त्यांनी बोलण्याचं टोन थोडंसं चेंज केला. तर ते तेव्हाच लक्षात आलं की काहीतरी प्रश्न आपलं चुकत आहे. तर मला लवकर क्लिक झालं की मला माहिती होतं खडगे हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. तर मी सांगितलं सॉरी मॅडम म्हणलं खडगे हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. तर ते म्हणले ठीक आहे म्हणले. म्हणजे तर त्यांचं बोलण्याचा टोन चेंज झाला होता की त्यांच्या चेहऱ्याचं एक्सप्रेशन चेंज झालं होतं. तर त्यावरून मी ओळखून घेतलं होतं की आपलं काहीतरी चुकतं आहे. त्यामुळे ठीक आहे म्हणणे. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर तुम्ही चुकीचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुम्ही जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि त्यानंतर त्यांनी जर क्रॉस प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता येत नाही. कारण तुम्ही खोटं बोललेले असतात. खोटं बोललेल्यामुळं तुम्हाला जे पुढचं क्रॉस क्वेश्चन आहे त्याचं उत्तर देता येत नाही आणि तिथे त्यांच्या लगेच लक्षात येतं की हे खोटं बोलत आहे. त्यामुळे तुम्ही हे सर्वात मोठी चूक आहे. कारण खोटं बोलायचं नाही हे लक्षात ठेवा. तसेच जास्त घाबरून जायचं नाही. एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर सरळ सांगून द्यायचं की सॉरी सर मला याबद्दल काही माहिती नाही किंवा सर याबद्दल मी जाणून घेईल याबद्दल मी जाणून घेईल अशा पद्धतीने तुम्ही त्यांना बोलू शकता. कारण मित्रांनो मला एक प्रश्न विचारला होता की त्यांनी की तुम्ही रेल्वेतून प्रवास करता का? मी म्हटलं हो सर रेल्वेतून प्रवास करतो. तर ते म्हटले तुमचा जो जिल्हा आहे तर त्यापासून इथपर्यंत जो रेल्वेचं अंतर किती आहे? सॉरी सर म्हणलं मला माहिती नाही. तर साहेबांनी समोर थोडंसं प्रेशर माझ्यावर टाकण्याचा प्रयत्न केला की म्हणलं तुम्हाला कसं काय माहीत नाही म्हणजे तुमच्या जिल्ह्यातले आहे तर माहिती असायला पाहिजे. सॉरी सर म्हणलं माहिती नाही असं म्हटलं. त्यांना छोटीशी स्माईल दिली. कारण मित्रांनो त्यांना असं पण चेक करायचं असतं की
समोरच्यावर थोडंसं प्रेशर टाकलं तर ते कशा पद्धतीने त्याचं बिहेवियर चेंज होतो का किंवा तो प्रेशर हँडल करू शकतो का, हे पण ते पाहतात मित्रांनो. तर जास्त घाबरायचं नाही. एक छोटीशी स्माईल पूर्ण इंटरव्ह्यू संपेपर्यंत एक छोटीशी स्माईल तुमच्या चेहऱ्यावर असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. याच्यातून हे शिकायला आपल्याला मिळतो. तर ह्या गोष्टी मित्रांनो आहेत. तसेच इंटरव्ह्यूमध्ये कपडे कसे घालायला पाहिजे, तसेच कोणकोणत्या बेसिक तुम्हाला JKची पण माहिती पाहिजे मित्रांनो. तर ह्या सर्व गोष्टी आपण एकदम डिटेलमध्ये घेणारच आहोत तर या पुढच्या व्हिडिओमध्ये. तसेच आपल्या बॅचमध्ये पण आपण सर्व गोष्टी घेणार आहोत, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. एक एक पॉईंट आपण कव्हर करणार मित्रांनो, एकही पॉईंट सोडणार नाही. कोणकोणत्या गोष्टीची तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे, कोणकोणत्या गोष्टीला अभ्यास करायला पाहिजे, तुमचा बिहेवियर कसा असायला पाहिजे, तुमची बॉडी लँग्वेज कशी असायला पाहिजे, तुमचा बोलण्याचा टोन कसा असायला पाहिजे समोरच्या व्यक्तीसोबत, ह्या सर्व गोष्टी आपण अगदी डिटेलमध्ये सांगणार आहेत बॅचमध्ये, त्याबद्दल तुम्ही निश्चित राहा. तर मित्रांनो अशी माझी मुलाखत झाली. त्यानंतर मी बाहेर गेलो. ते म्हणले तुम्ही जाऊ शकता. मी बाहेर आलो. मी मित्रांनो बाहेर गेटमध्ये बाहेर निघता मी स्वतःला प्रश्न सांगितलं होतं की माझं सिलेक्शन झालेलं आहे, फक्त आता लिस्ट म्हणजे रिझल्ट लागण्याची वेळ आहे, असं म्हणजे स्वतःला वाटत होतं. कारण तेवढं चांगल्या पद्धतीने मी तयारी पण केली होती आणि तयारी केल्यामुळे माझा इंटरव्ह्यू पण छान गेला होता. आता मित्रांनो आपण जे चाचपणी चाचणी असते तर ते कशी असते किंवा त्याला शारीरिक चाचणी असं म्हणतो आपण, तर ती कशी असते त्याबद्दल थोडक्यात बोलूया. तर मित्रांनो चाचपणी चाचणीमध्ये 2-3 गोष्टी असतात. फक्त चाचपणी चाचणी म्हणजे साफसफाईच करणे नाही मित्रांनो, साफसफाईचं नाही, त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात, 3 गोष्टी असतात. एक तर साफसफाई करून घेतात तुम्हाला. एखादी हॉल असेल किंवा कोर्ट हॉल असेल किंवा बाहेरचा जो न्यायालय आवारातील साफसफाई असेल किंवा गार्डनची साफसफाई असेल, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला साफसफाई करायला होतात. तर ह्या साफसफाई करायची कशी, याचे पण काही गोष्टी असतात, त्या गोष्टीवर आपण काम करायला पाहिजे. त्या बारीक गोष्टी आपण या बॅचमध्ये सांगणारच आहे. जसे उदाहरण द्यायला सांगितलं, जर तुम्हाला एखादा कोर्ट हॉल साफ करायला लावला तर तुम्ही सर्वात प्रथम जे खालची फरशी साफ करू शकत नाही, कारण सर्वात प्रथम तुमचं काम असते की जे वरचे भिंत आहेत तर भिंतीची जे जाळी आहेत ते जाळी लागलेले असतात ते काढायला पाहिजे. कारण जर तुम्ही स्वतः अगोदरच फरशी साफ केली आणि नंतर भिंत साफ केली, भिंतची जी जाळी साफ केली, तर त्याची सगळी घाण खाली पडते फरशीमध्ये, ते परत साफ करावं लागते. म्हणजे एक छोटासा हे लॉजिक आहे त्याच्यामागे. बऱ्याच गोष्टी आहेत, अशा बारीक गोष्टीवर आपण काम करणार आहोत. तसेच एक मी जे आहे माझा एक छोटासा किस्सा सांगतो. मित्रांनो सिलेक्शन होण्याअगोदर मी एका न्यायालयामध्ये गेलो होतो की मला माहिती काढायची होती की तुम्ही सुद्धा माहिती काढू शकता की एखाद्या न्यायालयामध्ये जाऊन कशा पद्धतीने असते, काय असते कामकाज. तर मी एका शिपायाला विचारलं, थोडेसे वयस्कर होते. तर त्यांना विचारलं की सर म्हणले चाचपणी चाचणीची तयारी कशी करायची. तर ते म्हणले काय नाही म्हणे, फक्त घाम येऊस तर काम करायचं म्हणे. काय म्हणले ते, घाम येऊस तर काम करायचा, इतरांना बघायचं नाही म्हणे. तर मी तेच माइंडमध्ये ठेवलं होतं की घाम येऊस तर काम करायचं आहे आपल्याला. म्हणजे असं ते मजाकमध्ये बोलून गेले. म्हणजे इतरांकडे बघत बसायचं नाही की ती साफसफाई करते का किंवा कशा पद्धतीने कोण काम करते, ह्या सर्व गोष्टी बघायच्या नाहीत. आपापलं जे आपल्याकडे जे बादली असेल किंवा झाडू असेल किंवा पोचा असेल, तर ह्या सर्व गोष्टी जे आपल्या हातामध्ये आलेल्या आहेत तर ते प्रामाणिकपणे आपण काम करत राहायचं, इतरांकडे लक्ष द्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. ह्या सर्व गोष्टी आपण एकदम डिटेलमध्ये घेणारच आहोत. एका गोष्टीवर आपण एक व्हिडिओ घेणार आहोत डिटेलमध्ये, जेणेकरून तुमचं एकही गोष्ट राहणार नाही, त्याबद्दल तुम्ही निश्चित राहा. तसेच साफसफाईमध्ये कोणकोणते वस्तू असतात त्या सर्व गोष्टींचा मी तुम्हाला एक इमेज थ्रू म्हणजे दाखवणार आहे की कशाबद्दल कशाला काय म्हणतात. तसेच त्यानंतर मित्रांनो दुसरी स्टेप होती पुकारा कशा पद्धतीने दिलं जातं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला नाव पुकारायचं की आडनाव पुकारायचं किंवा शॉर्टकटमध्ये कसं पुकारतात, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याबद्दल तुम्ही निश्चित राहा. तसेच एक टास्क दिला जातो मित्रांनो. टास्क म्हणजे काय मित्रांनो, तर साफसफाई आणि पुकारायला मला वाटतं 5 का 6 मार्क असतात आणि बाकीचे जे असतात ते टास्कसाठी असतात. म्हणजे एकूण 5 मार्क असे असतात त्यांचे. तर टास्कसाठी पण ते तुमची बुद्धिमत्ता तपासत असतात. तर आमचे जे सहकारी आहेत त्यांना एक टास्क दिला होता त्यांनी की एक टेबल ठेवला होता आणि ते टेबलचे जे त्यावर त्यांनी वेगवेगळ्या वस्तू ठेवल्या होत्या आणि त्या वस्तू ठेवल्या होत्या त्याचा एक फोटो काढलेला होता. ते फोटो दाखवण्यात आला की म्हणले ज्या फोटोमध्ये ज्या पद्धतीने वस्तू ठेवलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्हाला रिअरेंजमेंट करायचं आहे त्या टेबलवर जाऊन, आतमध्ये रूममध्ये जाऊन. त्या पद्धतीने फक्त 2 मिनटं फोटो दाखवण्यात आला. नंतर आतमध्ये गेला 5 मिनटाचा त्याने वेळ दिला होता. तर 5 मिनटामध्ये जसं ज्या फोटोमध्ये जशा पद्धतीने वस्तू ठेवलेल्या होत्या त्याच पद्धतीने तुम्हाला त्या वस्तू ठेवायच्या होत्या. तर त्यासाठी पण 4-5 मार्क दिलेले असतात. आणि
ह्या सर्व गोष्टी असतात मित्रांनो. तर हे सर्व गोष्टी आपण अगदी डिटेलमध्ये आपण घेणार आहोत की तुम्हाला ह्या सर्व गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या. फक्त एकच टास्क नसतो मित्रांनो, वेगवेगळे टास्क असतात. समजा एखादा फाईल आणायला सांगतात तुम्हाला की तुम्हाला वाचता येते का नाही, यासाठी एखादी फाईल आणायला सांगतात कपाटातून. तर सर फाईल आपण ते पण बघणार आहोत की RCC SSC असेल किंवा इतर फाईली असतील. तर त्या सर्व गोष्टीची माहिती आपण डिटेलमध्ये बघूया. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. अगदी डिटेलमध्ये मित्रांनो आपण व्हिडिओ घेणार आहोत. बारीक बारीक गोष्टी आपण कवर करणार आहोत. एकही गोष्ट तुम्हाला सांगणार म्हणजे एकही गोष्ट राहणार नाही. तर मित्रांनो यासाठी तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर ते बॅच घेऊ शकता. फक्त एका वेळेचे चहा नाश्त्याचे जे प्राईस असते तर त्या प्राईजमध्ये ही बॅच आपण ठेवलेली आहे फक्त 99 रुपयामध्ये. लवकरात लवकर जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर घेऊ शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत तर त्यांना संधी आहे मित्रांनो चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यूची तयारी करायची, चांगल्या पद्धतीने सापडले जातींची तयारी करायची. तर यासाठी तुम्हाला ही बॅच खूप बेनिफिट ठरेल. आमच्या समोरचे विद्यार्थी मित्रांनो उदाहरणं आहेत की बरेच माझ्यासोबत एक विद्यार्थी होता की त्याला फक्त माझ्या एक विद्यार्थी होता की त्यांना कमी मार्क्स आले होते, पण त्यांनी चापले जात आणि मुलाखतीची तयारी जी आहे छान केलेली होती. तर त्यांना सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त मार्क्सवाले आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही. कारण मित्रांनो इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यूची जर तयारी आपण व्यवस्थित करून गेली तर मित्रांनो इंटरव्ह्यू छान येतोच. इंटरव्ह्यूमध्ये मार्क्स छान येतात. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण कळवा. आणि तुम्हाला बॅच संदर्भात काय बोलायचं असेल तर तुम्ही जे मोबाईल नंबर दिलेला आहे 96 97 47 39 68 या नंबरवर तुम्ही फोन करू नका, फक्त मेसेज करा व्हॉट्सअपवर. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.